नमस्कार. इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला एक वेगळं व्यक्तिमत्व येत आहे जे अनेक मुलांना स्वतःच्या पायावर त्यांनी उभं केलं आहे. ते आहेत अंकित गायकवाड. त्यांचं शिक्षण झालं आहे BE मेकॅनिकल आणि MBA. त्यानंतर 2-2.5 वर्ष त्यांनी नोकरी केली. पण त्यांच्या डोक्यात जो एक किडा होता ना की अरे हे नोकरी करून आपण फक्त आपलं व्यक्तिगत भलं करण्यापेक्षा समाजाचं, आपल्या भागातल्या तरुणांचं काही भलं करता येईल का, या विचारातून त्यांनी स्किल्सवे टेक्नॉलॉजीज असा एक व्यवसाय स्वतःचा सुरू केला आणि त्या व्यवसायातून त्यांनी आत्तापर्यंत शेकडो तरुणांना जॉब दिलेले आहेत. नेमकं ते काय करतायत, तो व्यवसायाचं त्याचं स्वरूप काय आहे, त्याच्या अभ्यासक्रमाचं स्वरूप काय आहे आणि त्याचा लाभ कोण घेऊ शकतं, थेट आपण त्यांच्याशी चर्चा करून समजून घेणार. नमस्कार अंकितजी. धन्यवाद सर. सुरुवातीला मी आधी एक इंट्रोडक्शन करून देतो की बेसिल नेमकं काय आहे. आपलं जे इन्स्टिट्यूट आहे हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आपण कार्यरत आहेत. त्यामध्ये बेसिलचं एक लॉंग फॉर्म आहे ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड. ही सेंट्रल गव्हर्नमेंट जी आहे त्याची मिनीरत्न कंपनी आहे, जे की इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग या मिनिस्ट्री आहे आपली, जे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय म्हणतो. बरोबर. त्याच्या अंतर्गत आपलं पूर्ण ट्रेनिंगचं डिव्हिजन चालतं, म्हणजे ॲज अ बेसिल ट्रेनिंग डिव्हिजन म्हणून आपण इथं कार्यरत आहेत. तर याच्यामध्ये काय की नंबर ऑफ कोर्सेस जे आता सध्या मुलांची गरज पाहता की मुलांना कुठल्या क्षेत्रामध्ये कुठं संधी आहेत, हे मुलांना फक्त काय झालं की आजकाल की एकतर डिग्री घेणे आणि डिग्रीच्या नंतर जॉब सर्चिंग करणे, त्यापेक्षा आता ह्या कोर्सेस थ्रू त्याच्यामध्ये डिग्रीच्या नंतर त्या पर्टिक्युलर डिग्रीमध्ये कुठले कोर्सेस गरज आहेत त्या कोर्सेस तरी आपल्याकडनं ट्रेनिंग दिली जाते. तर याच्यामध्ये मेन काय की आपले जे स्ट्रीम्स आहेत, इंजिनिअरिंग स्ट्रीम्स असतील, पॉलिटेक्निक्स असतील किंवा इवन BCA BCS, आणि त्या सोडून अदर बॅकग्राऊंड जे आपण नॉन टेक बॅकग्राऊंड म्हणतो, त्यामध्ये BA आहे, BCom आहे किंवा BSc जे अदर बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी काही वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज काही कोर्सेस थ्रू आपण उपलब्ध करून देतो. तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम एक सुरुवात करतो की मेन आपल्या इंजिनिअरिंगच्या टर्म्सपासून. त्यामध्ये मेन पहिली ब्रँच जी आपण म्हणतो की एव्हरग्रीन मेकॅनिकल. तर त्याच्यामध्ये कारण माझं स्वतः मेकॅनिकल झालेलं आहे. बरोबर. तर त्यामध्ये काय की त्याच्यामध्ये जे लागणारे कोर्सेस आहेत, आता मुलांना आपल्याकडचे ग्रामीण भागातले जी मुलं आहेत, बरोबर, तर त्यांच्याकडे मेन हा असतं की पुण्यामध्ये जाऊन किंवा कुठल्या मोठ्या सिटीजमधून जॉब सर्चिंग करणे. फक्त डिग्री झालेली असते पण त्याच्या अंतर्गत काही स्किल त्यांनी डेव्हलप केलेल्या नसतात कुठलं. तर त्यामुळे मेन काय की विद्यार्थ्यांना ह्या स्किल थ्रू आपल्याला कुठेतरी जॉब देता येईल. तर त्यामध्ये मेन स्किल आहेत AutoCAD. आता मेन डिझाईन फील्डमध्ये लागणारे कोर्स आहेत AutoCAD, CATIA, Creo, UJNX. हे काही डिझाईन सेक्टरमध्ये काम करतो, जे आता ऑटोमोबाईल सेक्टर्स असतात त्याच्यामध्ये आपण एखादी गाडी बनवतोय, तर ते गाडी जे बनवतात आपण व्हेकल्स बनवतोय, ह्या सगळ्या गोष्टी जे त्याचा पूर्ण एक प्रोसेस आहे. म्हणजे सुरुवातीला त्याचं R&D डिपार्टमेंटला पूर्ण एकतर आपल्याला प्रोसेस थ्रू जावं लागतं, पूर्ण डिझायनिंग होतं, नंतर मग ते पुढे मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट, ह्या सगळ्या डिपार्टमेंट थ्रू जावं लागतं. तर मेन सुरुवात जी आहे ती डिझाईन सेक्टरची आहे. जर तिथं आपण मॉडिफिकेशन्स केले, जसं आपण ज्या याच्यामध्ये आपल्या डिझाईन्स पाहिजे त्या ओव्हरऑल डिझाईन्स आपण बनवून दिल्या पुढे, तर पुढे काम सोपंच आहे. त्यासाठी ह्या विद्यार्थ्यांना आपण त्याच ओरिएंटेड ट्रेनिंग देत असतोय. आणि मेन त्या विद्यार्थ्यांना ह्या सॉफ्टवेअरची ट्रेनिंग दिल्याच्या नंतर हे विद्यार्थी ते जातात कंपनी. आपली काही ऑफिशियल टाईप्स आहेत कंपनीचे, जवळपास 1600+ कंपन्यांसोबत आपले ऑफिशियल टाईप्स आहेत. मग त्यामध्ये आपली कॅन्डिडेटची वर्किंग आहे तिथे. तर आता आपली ही जी ब्रँच आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत असल्यामुळे कंपनीने टायअप केलेला आहे आपल्यासोबत. बरोबर. तर या विद्यार्थ्यांना आपण बेसिकली पूर्ण बेसिक सॉफ्टवेअरपासून, ते AutoCAD सॉफ्टवेअर आहे जे की ड्राफ्टिंग पर्पजसाठी यूज करतो आपण, तर या सॉफ्टवेअरपासून ट्रेनिंग देतोय. इव्हन ॲडव्हान्स 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर जे आपण पार्ट्स वगैरे बनवत असतो, ते पार्ट प्रोडक्शन कंपनीमध्ये जे लागतं त्याला पण डिझायनर्स लागतात. म्हणजे थोडक्यात विद्यापीठांमध्ये जे आता पदव्या घेतल्या जातात त्याचा एक ठराविक अभ्यासक्रम असतो, परंतु कंपन्यांना जी रिक्वायरमेंट लागणार आहे तसं तुम्ही फिनिश प्रॉडक्ट, रॉ मटेरियल घेऊन फिनिश प्रॉडक्ट तयार करतात, सोप्या शब्दात. बरोबर आहे ना. म्हणजे ती गरज लक्षात घेऊन तुमच्याकडचे अभ्यासक्रम आहेत. म्हणजे आता आपल्याकडच्या मुलांना ना असं काही करायचं असलं की हैदराबादला जायचं, पुण्याला जायचं असतं, तर ही व्यवस्था लातूरमध्ये उपलब्ध आहे ना. राईट. म्हणजे तुमच्याकडचं स्टाफ कसं आहे, त्याचे काय आहे? आता आपण बेसिकली ही सुरुवात जी केली ती 2021 मध्ये जून महिन्यामध्ये सुरुवात केलेली आहे. तर आपण ही सुरुवात कधी, ज्यावेळेस कोविड येऊन गेलेला होता, नुकताच बऱ्याचशा मुलांनी बरेच प्रॉब्लेम फेस केले होते. आणि मेन काय की कोविडमध्ये बऱ्याचशा मुलांच्या घरी बसून डिग्रीज
हातामध्ये आलेले आहेत. बरोबर. आणि एक ती बॅच कोविड बॅच म्हणून ओळखली जायची. अगदी. तर मेन काय आहे की आपल्या ह्याच्या आधीपासून 6 महिन्यापासून सर्वे केलेला होता या गोष्टीचा, की इव्हन मी स्वतः माझा 2016 पास आउट आहे, त्यावेळेस मी इंजिनिअरिंग वगैरे सगळ्या गोष्टी झाल्याच्यानंतर मला स्वतःला आपल्या गावाकडे कोर्सेस करण्यासाठी या गोष्टी अवेलेबल नव्हत्या. बरोबर. तर मी ज्यावेळेस कोर्सेससाठी मला ह्या गोष्टीसाठी पुण्याला जावं लागलं. तर ह्या गोष्टी पुण्यामध्ये मी स्वतः बेसिलच्या डिव्हिजन, पुण्यामध्ये पण बेसिलचे मेन डिव्हिजन आहे, तिथं मी स्वतः कोर्सेस केलेले आहेत. अच्छा. आणि त्यानंतर मी तिथून प्लेस झालो होतो कंपनीजमध्ये. तिथून मग जॉबचा अनुभव घेतला, नंतर MBA झालं माझं. त्याच्यानंतर मग मी हे डिसिजन घेतलेलं पुढे की आपल्या पूर्ण जे काही मराठवाडा डिव्हिजन आहे तर तिकडे या गोष्टी कुठेतरी मुलांच्या कामाला येतील. आता हे मराठवाड्यातली तुमची एकमेव ब्रांच आहे? एकमेव ब्रांच आहे आपली. अरे बा. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत. म्हणजे अजून नांदेडमध्ये नाही किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये नाही? बेसिलच्या अंतर्गत आपले पहिले बेसिल ट्रेनिंग डिव्हिजन म्हणून आपण कार्यरत आहेत. अच्छा. तर त्याच्यामध्ये मग जे आपण डिसिजन घेतलं त्याच्यानंतर सुरुवात जी होती कोविडच्या नंतर, कारण मेन कोविडच्या नंतर विद्यार्थ्यांना पॅरेंट्स पण घाबरायचे की पुण्यासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कसं पाठवायचं. बरोबर. आणि मुलंही इथंच असायची कारण कॉलेजेस सगळे बंद होते. बरोबर. त्यानंतर हे आपण इंट्रोड्यूस केलं, त्यानंतर बरेचसे विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आपल्याला आणि तिथून सुरुवात झाली आपल्या बेसिल. आता आपल्याकडे आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी किती अभ्यासक्रम शिकले आणि किती जण नोकरीत लागले? आता आपले जे सॉफ्टवेअर कोर्सेस आहेत हे जे अकॅडमिक्समध्ये आपण सब्जेक्ट असतात, आता कोडिंग लँग्वेजेस असतात, इव्हन हे जे डिझायनिंग कोर्स आहेत अकॅडमिक्समध्ये अवेलेबल आहेत, हे युनिव्हर्सिटीने ॲड केलेले आहेत. पण याचं थोडंसं ॲडव्हान्स नॉलेज घेण्यासाठी विद्यार्थी कंपल्सरी बाहेर येतातच. बरोबर. मग ते कोर्सेस आपल्या थ्रू आपल्या विद्यार्थ्यांना आपण प्रोव्हाइड करतोय. तर याच्यामध्ये इव्हन कॉम्प्युटर डिपार्टमेंट असेल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल किंवा ENTC वगैरे, ह्या सर्व डिपार्टमेंटचे विद्यार्थी येतात. तर तशा ओव्हरऑल जवळपास 1700+ विद्यार्थ्यांना आपण आतापर्यंत ट्रेन केलेलं आहे. वा. अकॅडमिक्स असो किंवा ग्रॅज्युएटेड असतील, UG PG. तर यापैकी आपण अराउंड 250+ म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्याकडे नोकरी डायरेक्टली जॉब प्लेसमेंट झालेली आहेत. मग हे प्रत्येक कोर डिपार्टमेंट असतील, कॉम्प्युटर डिपार्टमेंट असेल, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याकडे 250+ जणांना. असं नाही की बाकीचे विद्यार्थी जे होते ते पण इलिजिबल ज्यावेळेस होतील तेही पुढे नोकरीसाठी जातीलच, पण जे काही अंडर ग्रॅज्युएट असल्यामुळे ते इलिजिबल नाही ठरले. पण ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय तर ते विद्यार्थी इलिजिबल ठरलेले आणि ते प्लेसमेंटसाठी पण पुढे गेलेले आहेत. तुम्ही जो म्हणाला जसं टेक्निकलचा विषय तुम्ही करतात तसं नॉन टेक्निकल ब्रांचेससाठी तुमच्याकडे जे कोर्सेस आहेत त्याला किती जणांनी ऍडमिशन घेतलं आणि किती जणांना जॉब लागला? आता मेन काय की नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडमध्ये बरेचसे कॅन्डिडेट्स असे आहेत की आता भरपूर जण BSc B.Ed केलेला आहे, त्यांना टीचिंग फील्डमध्ये म्हणजे इच्छा नसेल. बरोबर. तर किंवा इव्हन BA BCom चे कॅन्डिडेट्स आहेत, तर त्यांच्याकडे बऱ्याचशा ओपनिंग्स संधी अवेलेबल नाही आहे सध्या. बरोबर. तर त्यामुळे काय करतात ते विद्यार्थी माझ्याकडे जस्ट इन्क्वायरीसाठी आल्याच्यानंतर मी त्यांना एक सजेस्ट करतो की ग्राफिक सध्याचे जे आता नवीन ट्रेंडिंग जे सब्जेक्ट चालू आहेत, ग्राफिक डिझायनिंग आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, की हे असे ॲडव्हान्स कोर्सेस आहेत ज्याच्या थ्रू प्रत्येक कंपनीला, सगळ्या कंपनी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपलं जे काही व्हिडिओ पोस्ट बनवणे असेल ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहेच. तर त्यामुळं ग्राफिक डिझायनिंग असं वर्क करतं की त्यामध्ये जे आपण बॅनर्स बनवतो, पोस्टर्स बनवतो किंवा वेगवेगळे व्हिजिटिंग कार्ड्स बनवतो, व्हिडिओ एडिट करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण ग्राफिक डिझाईनच्या कोर्समध्ये करतो. तर ग्राफिक डिझाईन एक अशी फील्ड आहे की जे नॉन टेक बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत तर त्यांना ग्राफिक डिझाईनच्या कोर्स थ्रू चांगल्या नोकरी संधी उपलब्ध होतील. आपल्याकडनं असे बरेचसे कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचा गॅपही होता, 10 वर्षाचा गॅप होता, तर तेही विद्यार्थी आपले ग्राफिक डिझाईनच्या कोर्समध्ये कोर्स थ्रू वगैरे प्लेस झालेले आहेत. तर मेन तिथं क्रायटेरिया असं कुठला नाही की, कारण एकतर आता आजकालचं आपण बघतोय की मागच्या 2-2.5 वर्षांमध्ये बरेचसे IT विद्यार्थ्यांचा जो ओढ आहे तो IT कडे आहे. कारण ज्यावेळेस कोविड लॉकडाऊन आपण सर्वांनी पाहिलं की सगळे कॅन्डिडेट्स घरी बसून होते, जे अदर कोर ब्रँच म्हणजे डिझाईन डिपार्टमेंट असे काही डिपार्टमेंट सोडून. बरोबर. तर मेन IT अशी एक फील्ड आहे, कॉम्प्युटर IT अशी एक फील्ड होती की तिथं विद्यार्थी घरी बसल्या बसल्या वर्क फ्रॉम होम करायचे. आणि हे अदर डिपार्टमेंटच्या मुलांना कुठेतरी त्यावेळेस दिसलं की हे असं पण काही गोष्टी करता येतात घरी बसून. बरोबर. मग त्यामुळे मग नंतरच्या पुढच्या 2 वर्षामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत की कॉम्प्युटरचे जेवढे काही कॉलेज होते हे सगळीकडे फुल आहेत सध्या. बरोबर आहे. मग कॉम्प्युटर मिळत नसेल तर IT ब्रँच आहे, IT नसेल तर ENTC पण प्रेफर करतात. पण जे कोर ब्रँचेस आहेत आपल्या मेन मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल ज्या मेन ब्रँचेस आहेत तिकडे विद्यार्थ्यांचा थोडासा ओढ कमी झालेला आहे. बरोबर. कारण मग ह्याचं मेन रिझन आहे की थोडंसं पॅकेजचं अट्रॅक्शन आहे. मुलं म्हणतात की इकडे थोडंसं IT मध्ये कोर्सेस करायचे तर पॅकेज वाढून आम्हाला काहीतरी पॅकेज वाढून मिळेल. तर मेन 3.6 तिथून सुरुवात होते, 2.4 आणि मुलांना हेच पाहिजे. बरोबर आहे. कारण डायरेक्टली एकदम ॲज अ फ्रेशर विद्यार्थ्यांना एक IT अशीच फील्ड आहे की तर एवढ्या प्रमाणात पॅकेज लगेच इझिली अवेलेबल करून दिले चालेल. बरोबर. आणि पण माझं एक स्वतःचं मत आहे की IT फील्ड आहे विद्यार्थी ओके, ती सध्या नवीन टेक्नॉलॉजी आहे, ट्रेंडिंग आहे, त्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण कोर विद्यार्थ्यांनी जे कोर ब्रँचचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे बरेचसे ऑप्शन त्यांच्या कोर फील्डमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत.
पण ते विद्यार्थी पहिला प्रिफरन्स IT कडे देत आहेत. बरोबर. मग त्याच्या मागचं रिझन काय, इझिली जॉब अवेलेबल पण इकडे होत नाहीत कारण स्किल डेव्हलप केलेले नाहीये. बरोबर आहे. तर मेन कोरमध्ये आपण ज्यावेळेस स्किल जर डेव्हलप केलेले असतील, मी जे आता सांगितलं की प्रत्येक डिपार्टमेंट वाईज स्किल आहेत. आता सिव्हिलमध्ये म्हणल्याच्यानंतर सुद्धा आपण जे बिल्डिंग डिझाईन करतो, बिल्डिंग्स वगैरे बांधतो, त्याआधी आपल्याला पूर्ण 2D प्लॅन काढावा लागतो. तर 2D प्लॅन जे काढतो ते सॉफ्टवेअरमध्येच करतो. आधी काही वर्षापूर्वी ह्या गोष्टी काय व्हायच्या, पूर्ण आपलं पेपर वर्क करावं लागायचं. होय. तर आता काय की अशी सिस्टीम झाली की ते तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये करू शकता. आणि इव्हन आपल्याला आता एखाद्याला घर घ्यायचं असेल तर ते काय करतात की तुम्ही डायरेक्टली हे एखादी साईट चालू असेल तर घर हे कसं बांधायचं आहे हे तुम्हाला आधीच, म्हणजे कसं बांधल्याच्यानंतर कसं दिसणार आहे हे तुम्हाला आधीच कळणार आहे, हे 3D मॉडेलिंग सॉफ्टवेअर्समध्ये. असे काही सॉफ्टवेअर्स आहेत याच्या थ्रू पण बरेचसे ओपनिंग्स कोर इंडस्ट्रीमध्ये ओपनिंग अवेलेबल आहेत. पण मुलांना काय की थोडंसं ITचे काही कोर्सेस, नॉमिनल कोर्सेस करून विद्यार्थ्यांना IT जायचं आहे. तर मेन काय की आपण जर थोडंफार सर्चिंग केलं आणि स्किल आपल्या डिपार्टमेंट वाईज जर स्किल डेव्हलपमेंट केलं तर आपल्याला त्या फील्डमध्ये चांगल्या संधी उपलब्ध करून मिळू शकतील इथून पुढे चांगल्या. आणि मेन कंपनीमध्ये ज्यावेळेस आपण काम करतोय तर कंपनी एक्सपेक्ट करते की कॅन्डिडेट UG असो किंवा PG असो. बरोबर. PG जरी असेल तर कॅन्डिडेट तिथं कंपनीला नकोच आहे, कारण त्यांना UG जरी कॅन्डिडेट म्हणजे इव्हन डिप्लोमाचं जरी कॅन्डिडेट असेल तरी त्यांच्याकडे स्किल असतील तर कंपनी लगेच त्याला काही ना काही चांगले पॅकेज देऊन चांगले पॅकेज ऑफर करत आहे. तुम्ही आता हे जे सांगितलं ना की तर आपल्याकडच्या ह्याच्यात तुमचे जे कोर्सेस आहेत म्हणजे सर्टिफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स, त्याचा पिरियड काय आणि फी काय? ड्युरेशन जे असतात आपले, आता प्रत्येक कोर्स वाईज जातो मी की आता कोडिंग लँग्वेजेस वगैरे असतात तर त्याचं ड्युरेशन जे आहे ते 1.5 ते 2.5 महिन्यापर्यंतचं एक ड्युरेशन आहे. आता डिझायनिंगमध्ये जायचं असेल विद्यार्थ्यांना, डिझायनिंगचं पण सेम पर मॉड्यूल डिझाईन असतं, त्यामध्ये पर मॉड्यूल जायचं असं 1.5 महिना 2 महिन्याचं अराउंड कोर्सेस आहेत. असे काही डिप्लोमा कोर्सेस पण आहेत आपल्याकडे जेणेकरून या सगळे डिझाईनचे जेवढे कोर्सेस सांगितले मी तर त्या पूर्ण डिझाईन कोर्सेसचं पूर्ण ट्रेनिंग देतो आपण, सगळे सॉफ्टवेअर त्यांना शिकवतो. आणि त्याच्यानंतर कंपनीचं कसं आहे, आपण सगळे का शिकायचं रिझन काय मेन की कंपनी रिक्वायरमेंट आहे की ऑलराऊंडर कॅन्डिडेटची. बरोबर. आता प्रत्येक सॉफ्टवेअर, आता मी एक एक्झाम्पल देतो की मेकॅनिकल, AutoCAD, SolidWorks, CATIA असे 3 वेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. पण एकाच कॅन्डिडेटला हे 3 सॉफ्टवेअर येत असतील तर कंपनी ऑब्व्हियसली पहिला प्रेफरन्स त्या कॅन्डिडेटला देणार. बरोबर. तर त्यामुळं जास्तीत जास्त जेवढे आपण सॉफ्टवेअरचं एक नॉलेज ग्रास्प करू तेवढं तुमच्यासाठी संधीसाठी उपलब्ध, म्हणजे तेवढ्या गोष्टी चांगल्या असतील. तर मेन या गोष्टी थ्रू आपण ट्रेनिंग वगैरे सगळ्या गोष्टी चालतात. आणि याचे जे फी स्ट्रक्चर्स आहेत तर फीस वगैरे प्रत्येक कोर्स वाईज, आता कोडिंग लँग्वेज आहे 3000, 3500 असे काही फी स्ट्रक्चर्स आहेत. डिप्लोमा कोर्स वाईज प्रत्येक मॉड्यूल वाईज फी स्ट्रक्चर्स असतात. आता जास्त माहितीसाठी आपल्या इन्स्टिट्यूटला एकदा आपण विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस व्हिजिट करते त्यावेळेस बरीचशी माहिती अजून डिटेलमध्ये सांगता येत असते विद्यार्थ्यांना. दुसरं, आता तुमच्याकडचा जो स्टाफ आहे तो किती क्वालिफाईड आहे? म्हणजे आपल्याकडे जे काही ओव्हरऑल स्टाफ मेंबर्स आहेत हे सर्व BE क्वालिफाईड आणि PG सर्वांचं झालेलं आहे. मेन रिझन त्याच्या मागचं आहे की हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे. आता प्रायव्हेट ऑर्गनायझेशन भरपूर असतात पण हे जे बेसिलनी इनिशिएटिव्ह घेतलेलं ऑर्गनायझेशन आहे त्यामध्ये काही विद्यार्थी कुठल्या तरी होपने येत असतात. आणि आपलं जे सर्टिफिकेशन आहे याचं एक वेगळं महत्त्व आहे की विद्यार्थ्यांना आपण जे सर्टिफिकेशन प्रोव्हाइड करतो तर ते कोर्स ड्युरेशन झाल्याच्या नंतर मुलाचं एक एक्झाम कंडक्ट केलं, ते गव्हर्नमेंटकडनं एक शेड्यूल होते एक्झाम. ते एक्झाममध्ये आपल्याला जे MCQ बेस्ड एक्झाम असते आणि एक प्रॅक्टिकल एक्झाम असते. बरोबर. आणि ह्या एक्झाम थ्रू विद्यार्थ्यांना एकतर सर्टिफिकेशन तर मिळणारच आहे, प्लस त्याच्यासोबत एक मार्कशीट पण गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं. म्हणजे याच्यामध्ये आपले किती मार्क्स विद्यार्थ्याला प्रोव्हाइड केले जाते पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये, तर त्या सॉफ्टवेअरमध्ये मार्क्स किती पडले हे सगळे तुम्हाला मार्कशीटवरती अनालिसिस केलं जातं. म्हणजे ओव्हरऑल डिटेल अनालिसिस आपल्याला डायरेक्टली मिनिस्ट्रीकडनं सर्टिफिकेशन आणि मार्कशीट अशा दोन्ही गोष्टी आपल्याला मिनिस्ट्रीकडनं प्रोव्हाइड केल्या जातात. म्हणजे सर्टिफिकेशन पण डायरेक्टली गव्हर्नमेंटच प्रोव्हाइड करतं आपल्याला. धन्यवाद, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. दर्शक हो, बघा अतिशय वेगळी संधी ही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. लातूरसारख्या शहरामध्ये मराठवाड्यातलं हे पहिलं सेंटर आहे आणि आपल्याला जॉब मिळत नाहीत म्हणून हजारो बेरोजगार आहेत मुलं. काही करायची इच्छा असेल, जिद्द असेल, मेहनत असेल, आपण घ्यायची तयारी ठेवली तर आपण अनेक गोष्टी करू शकतो. त्याही कमी पैशाची फी आहे, फी फार नाही आहे, वेळ पण फार नाही आहे. काही कोर्सेस 2 महिन्याचे 3 महिन्याचे आहेत. या संधीचा आपण अवश्य लाभ घ्या. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा. थँक्यू.